अन्न, वस्त्र, निवारा, कुटुंब आणि विविध प्रकारच्या मानवी संस्था ज्यामध्ये आपण जगतो त्या एका बाजूला आणि राजकारण दुसऱ्या बाजूला ठेवल्यानंतर तुम्हाला जर चॉईस दिला मित्रांनो, की तुम्ही या दोघांपैकी काय निवडणार, तर आपल्यापैकी मॅक्झिमम बहुसंख्य लोक ही अन्न, वस्त्र, निवारा, कुटुंब आणि इतर संस्थांची निवड करतील, कारण की राजकारणाचा आपल्याला भयंकर तिटकारा आलेला आहे. परंतु मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा, कुटुंब आणि इतर सर्व महत्वाच्या संस्थांच्या पेक्षाही जास्त महत्वाचं राजकारण आहे. आणि हे मी गंमत म्हणून, सरकॅस्टिक रिमार्क म्हणून, सटायर म्हणून, कुणाला तरी टोचून बोलायचं म्हणून आणि राजकारणावर काहीतरी गंमत करायचं म्हणून बोलत नाहीये, तर अतिशय महत्वाचा भाग म्हणून या गोष्टीकडे आपण आज बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीमध्ये माझ्या सकट तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण सामान्य मतदार, सर्व प्रकारची आचारसंहिता पाळून आज आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे मी म्हटलो, की मानवी जीवनामध्ये जर सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल, तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मित्रांनो, ते म्हणजे राजकारण. म्हणजे राजकारण हे सर्वोच्च दर्जाचं आहे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरू होऊ शकतात. त्यामध्ये आपल्या सगळ्या मूलभूत गरजा आल्या, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मूलभूत संस्था आल्या आणि इतरही आपल्या जगण्याशी निगडीत सर्व गोष्टींचा आपण समावेश करू शकतो. असं म्हणण्यामागे कारण असं आहे, की मानव हा निसर्गतःच राजकीय प्राणी आहे, असं ग्रीक मधील एका महान ग्रीक तत्ववेत्याने म्हटलेलं आहे. त्यांचं नाव होतं अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हे नाव कुठल्याही सुजाण नागरिकाला, जगभरातल्या कुठल्याही सुजाण नागरिकाला माहीत आहे. तर अरिस्टॉटलने असं म्हणण्याचं कारण काय होतं, त्याला असं म्हणायचं होतं, की आपल्या सभोवती समाज असल्याशिवाय आपण खरी माणसं म्हणून जीवन जगूच शकत नाही. आणि राज्य व्यवस्था ही मानवी संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्वाची का आहे, याचं कारण देत असताना अरिस्टॉटल असं म्हणतो, की आपलं कुटुंब व गाव आपल्या अन्न, ऊब, लग्न व मुलांचं संगोपन या प्राथमिक गरजा भागवतात. पण मानवी बंधुभावाची उच्चतम पातळी ही फक्त राज्यव्यवस्थेतच सापडू शकते. यातून राज्यव्यवस्था कशी असावी हा प्रश्न उपस्थित होतो. आणि आपली ही गोष्ट, की माणूस हा निसर्गतःच राजकीय प्राणी आहे, ही गोष्ट सांगण्यासाठी त्याने 3 प्रकारच्या राज्य व्यवस्थांचं आणि राज्य घटनांचं वर्णन केलं. त्यापैकी पहिल्या प्रकारची राज्य व्यवस्था तो सांगतो, की राज्यसत्ताक राज्य व्यवस्था असते, ज्यामध्ये संपूर्ण राज्याची जी सत्ता असते ती एका व्यक्तीच्या भोवती केंद्रित झालेली असते आणि तो हिला चांगल्या प्रकारची राज्य व्यवस्था म्हणतो. पण त्यामध्ये तो एक गोष्टीचं भान ठेवायला सांगतो त्या राजाला, की अशा प्रकारच्या राज्य व्यवस्थेमध्ये असताना राजाने भान ठेवायचं आहे, की ते फक्त आणि फक्त स्वहिताच्या पलीकडे असायला पाहिजे. म्हणजे स्वहित बाजूला ठेवून जर एखादा राजा राज्यसत्ताक पद्धतीने ती व्यवस्था चालवत असेल, तर अशा व्यवस्थेला तो सुव्यवस्था असं म्हणतो. आणि जर स्वहिताच्या पलीकडे जाऊ शकत नसेल, पूर्वग्रहाच्या पलीकडे तो जाऊ शकत नसेल आणि आपलंच फक्त घोडं दामटत असेल, तर अशा प्रकारची राज्यव्यवस्था ही अतिशय भयंकर अशा अव्यवस्थेला जन्म देऊ शकते आणि अशी असंख्य उदाहरणं आजवर आपण जगात बघितलेली आहेत. दुसऱ्या प्रकारची राज्यव्यवस्थेच्या संदर्भात तो असं म्हणतो, की दुसऱ्या प्रकारची राज्यव्यवस्था ही आमीर उमरावांची राज्यव्यवस्था असते. आमीर उमराव म्हणजे त्या राजाच्या शी निगडीत असलेले छोटे मोठे ठेकेदार, त्याचे आमीर उमराव, त्याचे मुख्य सरदार, त्याचा सेनापती, त्याचा प्रधान, त्याच्या कुटुंबातली मंडळी यांच्या भोवती, याला अल्प लोकसत्ताक राज्य पद्धती असं देखील म्हणतात. म्हणजे अल्प लोकांच्या हाती सर्व प्रकारची सत्ता एकवटते आणि सर्व प्रकारची सत्ता अशा पद्धतीने त्या अल्प लोकांच्या हाती एकवटली, की काय होऊ शकतं हे रशियाच्या साम्यवादी क्रांतीमधून आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळालेलं आहे. ॲनिमल फार्म मध्ये देखील याचा खूप सुंदर असा वर्णनात्मक प्रवास आपण वाचू शकतो, बघू शकतो आणि कशा पद्धतीने मग किती भयंकर पद्धतीने एखाद्या देशाचं, एखाद्या राज्याचं विघटन होऊ शकतं, ते देखील आपल्याला बघावयास
मिळालेलं आहे. आणि तिसऱ्या प्रकारची राज्यव्यवस्था अरिस्टॉटल असं म्हणतो, ती सर्वोच्च प्रकारची राज्यव्यवस्था असू शकते. तिला त्याने लोकशाही नाव दिलं आहे. आणि त्या लोकशाहीला तो पॉलिटी असं म्हणतो. पॉलिटी. आणि पॉलिटीच्या संदर्भात तो असं म्हणतो, की पॉलिटी ही खूप चांगली राज्यव्यवस्था असू शकते, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळतं. परंतु या लोकशाहीकडे जर नीट लक्ष दिलं गेलं नाही, तर लोकशाहीचं रूपांतर पटकन झुंडशाहीमध्ये होऊन जातं. आणि झुंडशाहीमध्ये जर रूपांतर झालं, तर सुव्यवस्था निर्माण होण्याच्या ऐवजी अव्यवस्था निर्माण होते आणि भयंकर प्रकारची अव्यवस्था निर्माण होते. आणि म्हणून राज्यव्यवस्थेमधल्या राज्यसत्ताक पद्धती, राजा केंद्रित, आमीर उमराव केंद्रित पद्धती आणि लोक केंद्रित पद्धती, या तीनही पद्धतींमध्ये तो असं म्हणतोय, की कशा पद्धतीने ती व्यवस्था चालवली जाते, याच्या संदर्भामध्ये काही नियम असतात. आणि म्हणूनच महाराष्ट्र विधानसभा 2024च्या अनुषंगाने ज्यावेळी आपण या तीनही पद्धतींचा विचार करतो, तर तीनही पद्धतींचा विचार करताना आपल्याला कल्पना आहे, की आपण लोकशाही मार्गाने या निवडणुका घेत आहोत. परंतु लोकशाही मार्गाने निवडणुका घेत असताना एकदा का निवडणुका संपल्या आणि सरकार स्थापन झाली, की निवडणुका संपल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर जर ती आमीर उमरावांची फक्त सरकार बनत असतील आणि ती फक्त राजसत्ताक पद्धतीची बनत असतील आणि लोकशाहीच्या माध्यमातून झुंडशाही निर्माण होत असेल, तर अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था ह्या सुव्यवस्थेकडे मार्गक्रमण करू शकत नाही. आणि म्हणून आपण सर्व सुजाण नागरिकांनी आता अधिक जागृत होऊन, अधिक आपल्या जाणीवांना जागृत करून आपले जे प्रतिनिधी आहेत, आपले जे राजकीय पुढारी आहेत, आपल्यावरती जे सत्ता राबवणारे, गाजवणारे, आपल्यासाठी चालवणारे आहेत, त्यांना जागृत करणं आणि त्यांच्या जाणीवा जागृत करणं खूप महत्वाचं आहे. आणि या अनुषंगाने आता आपल्याला महाराष्ट्र विधानसभेमध्ये बघावं लागणार आहे. सो महाराष्ट्र विधानसभेच्या आचारसंहितेच्या संदर्भात आपण उद्याच्या भागात बोलूया. धन्यवाद.